आज आपण चॉकलेट नट केक बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी कढई प्रीहीट करायला ठेवायची गॅसवर। नंतर सर्वात आधी एका पातेल्यात 1 वाटी दूध, अर्धा वाटी पाणी आणि 1 वाटी गूळ घेऊन अर्धी वाटी तेल टाकायचं आणि हे सगळे जिन्नस एकजीव होईपर्यंत विस्करच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दूध, पाणी, तेल आणि गूळ हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात थोडं थोडं करून 1 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं। हे सर्व जिन्नस देखील विस्करच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचे। नंतर त्यात 1 चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि आवडीप्रमाणे व्हॅनिला एसेन्स टाकून हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे। हे सर्व मिश्रण एकजीव करून झाल्यावर त्यात आवडीप्रमाणे भरपूर असे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे। इथे आपण चॉकलेट नट केक तयार करत आहोत, त्यामुळे ड्रायफ्रूट अगदी भरभरून टाकायचे, खूप छान लागतात। नंतर दुसरीकडे केक टीन घेऊन केकच्या टीनला छान बटर भरपूर असं स्प्रेड करून घ्यायचं, म्हणजे केक चिकटत नाही। बटर नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता इथे, किंवा घरात बटर पेपर असेल तोही गोलाकार आकाराचा कापून खाली टाकू शकता, जेणेकरून केकच्या टीनला केक चिकटणार नाही आणि अख्खा मस्त छान निघून येईल। बटर टीनला छान स्प्रेड करून झाल्यावर तयार केलेलं केकचं मिश्रण टीनमध्ये ओतून घ्यायचं आणि वरून ड्रायफ्रूट आणि छान असं डार्क चॉकलेट भरपूर टाकून छान केक सजवून घ्यायचा। जेवढं जास्त तुम्ही डार्क चॉकलेट वापराल तेवढा केक अगदी छान चॉकलेटी आणि नटी लागतो, म्हणून चॉकलेट आणि ड्रायफ्रूट वापरायला अजिबात कंजूसी करू नका। दुसरीकडे केक बनवण्याकरता आपण जी कढई गॅसवर ठेवली होती ती छान प्रीहीट झाली होती। कढईच्या मधोमध मी एक छोटीशी वाटी ठेवली आणि त्यावर हा केकचा टीन ठेवून दिला। नंतर कढईवर एकदम परफेक्ट बसेल असं झाकण ठेवून हा केक एक 40 मिनिटाकरता स्लो गॅसवर बेक होण्याकरता ठेवून दिला। कढई आपण ओव्हनप्रमाणे आधी प्रीहीट करायला ठेवल्यामुळे एक 40 मिनिटात परफेक्ट केक तयार होतो। व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदर दिसत आहे केक, चॉकलेटही छान मेल्ट झाला आहे। कढईमधून केक बाहेर काढण्याआधी एकदा टूथपिकच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने चेक करून पहा की केक प्रॉपर तयार झाला आहे का नाही। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता बटर लावल्यामुळे केक इझिली डिमोल्ड झाला आणि खाण्याकरता अगदी सुंदर होता। आहे की नाही छान हेल्दी चॉकलेटी नटी केक। मी पण हा हेल्दी केक नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक व शेअर करा।